थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकमध्ये सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकमध्ये सभा पार पडते आणि या सभेची जोरदार अशी तयारी करण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणावर या सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। किती वाजेपर्यंत ही मोदींची सभा सुरू होते, कसं नियोजन करण्यात आलेलं आहे? नक्कीच श्रद्धा, कारण आपण ज्याप्रमाणे पाहतो आज रामटेकमध्ये ही सभा पार पडते आहे आणि नागपूर रामटेकच्या कन्हान या ब्रुकबॉन्ड मैदानामध्ये ही सभा पार पडते। 3 मोठे विशाल डोम असे तयार करण्यात आलेले आहेत। काही क्षणात किंवा काही वेळानंतर ही सभा सुरू होणार आहे। सध्या जे आहेत ते आता इथे मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आणि लोक यायला सुरुवात झालेली आहे। हा जो डोम आहे अशा प्रकारचे 3 डोम इथे तयार करण्यात आलेले आहे। राजू पारवे यांच्या या सभेसाठी ही मोठ्या प्रमाणात ही तयारी करण्यात आलेली आहे। काही भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, आज तुम्ही इथे मोदींना ऐकण्यासाठी आलेले आहेत, काय भावना आहे? मोदींना आज भारताचे ते पंतप्रधान आणि पुऱ्या जगात पण त्यांनी नाव हे केलं, त्याच्यामुळे भारतात पुन्हा त्यांची आवश्यकता तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर देशाचं फार उन्नती होईल, बेरोजगारांना रोजगार भेटेल आणि फार मोठं त्याचे योगदान पुऱ्या जनतेला, किसानाला, सर्वांना त्यांना मिळेल। काय सांगाल, आज तुम्ही इथे आलेले आहात मोदींना ऐकण्यासाठी? याच्यापूर्वी भाषणं ऐकले किंवा सभेला हजेरी लावली आहे का? याआधी नागपूरमध्ये पण मोदीजी आले होते, आम्ही तेव्हा पण गेलो होतो आणि आज मी कामठी शहर भाजपचे अध्यक्ष आणि आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आमच्या कामठीपासून फक्त 4 किलोमीटर दूर मोदीजी कन्हानमध्ये ब्रुकबॉन्ड ग्राउंडमध्ये आलेले आहेत। येणाऱ्या 19 तारखेला सांगाल काय अपेक्षा आहे, आज काय बोलतील मोदी असं वाटतं तुम्हाला? मोदी आज एक तर येणाऱ्या 17 तारखेला रामनवमीचा पर्व आहे आणि मोदीजी रामटेकला येत आहे। रामटेक लोकसभेच्या विधानसभेत मी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने आम्हाला सर्वात मोठी खुशी आहे की आम्ही कन्हानला त्यांना पाहून राहिलेलो आहे आणि ह्या सभेचा एक वेगळा असर पडणार आहे। ठीक आहे, काही महिला देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आज मोदींना तुम्ही ऐकण्यासाठी आलेले आहात, किती एक्साइटेड आहात? हाँ, अब की बार मोदी सरकार 400 पार करेंगे, मोदी सरकार। आपण पाहतोय की त्याप्रमाणे भाजपने यावेळची जी घोषणा केलेली आहे की अब की बार 400 पार, आणि त्याच अनुषंगाने इथे जे आहेत ते आता कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा लोक आहेत मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे 3 मतदारसंघाचा प्रचार इथे होत आहे, प्रचार सभा इथे पार पडते। रामटेक, भंडारा गोंदिया आणि नागपूर, तर 3ही ठिकाणचे जे आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत। अजूनही येणं सुरूच आहे। जवळपास 5च्या सुमारास मोदींचं जे आहे ते नागपूर विमानतळावर आगमन होईल आणि त्यानंतर मग ते इथे सभास्थळी हेलिकॉप्टरने येणार आहेत। मात्र त्यापूर्वी जे आहे तो कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जोश दिसून येत आहे। श्रद्धा, नक्कीच या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।